जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोठा इंदोरा परिसरात असलेल्या एका हनुमान मंदिरात आज सकाळी 9 ते 10 वाजताच्या सुमारास चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे। चोरट्यांनी मंदिरातील देवाचे मौल्यवान भांडे आणि इतर महत्त्वाचे सामान लंपास केले। या चोरीची माहिती मिळताच जरीपटका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली असता त्या आधारे चोराची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलंय। या प्रकरणी पोलिसांनी प्रज्वल मेश्राम नावाच्या आरोपीला अटक केली आहे। विशेष म्हणजे अटक करण्यात आलेला आरोपी हा अल्पवयीन असतानापासूनच त्याच्यावर विविध गुन्हे दाखल असून तो सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलंय। पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास करतायत। दिवसा सकाळी 10 ते संध्याकाळी 9च्या दरम्यान एक मोठा इंदोरा येथे हनुमान मंदिर आहे। त्या मंदिरात मध्ये तांब्याचे पितळीचे काही पूजेचे भांडे वगैरे होते। तर तिथे चोरी झाल्यामुळे तसं आम्ही लगेच गुन्हा दाखल करण्यात आला। तिथे सीसीटीव्ही असल्यामुळे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आम्ही लगेच जो एक इसम त्यामध्ये चोरी करताना दिसला आम्हाला मंदिरामध्ये, आम्ही लगेच थोडं इसमाची माहिती घेऊन सदर इसमास आम्ही अटक करण्यात आलेली आहे। सदर इसमाचं नाव प्रज्वल मारी मेश्राम असं त्याचं वय आहे। वय 19 वर्ष आहे आणि हा बाल गुन्हेगार सुद्धा होता। नाबालिक असताना सुद्धा त्याने 3-4 गुन्हे केलेले होते। याला आपण ताब्यात घेऊन याच्याकडनं जे काही त्यांनी मंदिरामधून सगळं सामान आणि काही तांब्याचे कुंड वगैरे काही पितळेचे काही पूजेचे सामान होतं ते आम्ही जप्त केलेलं आहे। पुढील तपास चालू आहे। सदर आमचे जे तपास पथकातले आहे हवालदार तरंग शर्मा, पंकज ठाकूर आणि प्रमोद, ह्या टीमने आमची ही कामगिरी केलेली आहे। मान्य झोन 6 सर, मान्य आयुक्त सर, मान्य जॉईंट CP सर, डिझन मॅडम आणि ACP सरांच्या मार्गदर्शनात आम्ही ही कारवाई केलेली आहे।